तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पाचोरा मार्फत आशा डेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉक्टर भूषण अहिरे, प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार, मुख्याधिकारी नगरपालिका पाचोरा मंगेश देवरे, नायब तहसीलदार कुंभार, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्वप्नील पाटील आणि डॉक्टर ग्रीष्मा पाटील, जीजा राठोड, प्रभारी एकात्मिक बालविकास अधिकारी समाधान पाटील, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती पाचोरा हे यावेळी उपस्थित होते। यावेळी सुरुवातीला धन्वंतरी पूजनानंतर मंगला पाटील आणि वंदना बडगुजर यांनी स्वागत गीत सादर केली। तालुका वैद्यकीय अधिकारी पाचोरा डॉक्टर डी.के. लांडे यांनी प्रास्ताविकेत आशा स्वयंसेविका यांच्यामुळेच राज्यातील माता मृत्यू अर्भक मृत्यूत घट झालेली असून त्यांनी संस्थात्मक प्रसूतीत अजून वाढ घडवून आणण्याचं आवाहन केलंय। यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा गौरव केलाय। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनीषा कोळी, भागीरथी पाटील, रोहिणी वाघ या आशा स्वयंसेविका आणि मीनाक्षी पाटील गटप्रवर्तक यांनी मनोगत व्यक्त केलेत। यावेळी सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून रंजना पाटील, मनीषा वाणी, सुरेखा चौधरी, कल्पना पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय। त्यानंतर शासकीय संस्थेत सर्वात जास्त प्रसूती करणाऱ्या रंजना पाटील, शोभा पाटील, शाहीन सय्यद तसंच कुटुंब कल्याण कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका रंजना पाटील, वंदना संत यांचाही सत्कार करण्यात आलाय। बिकन पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पाचोरा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।